नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. फायब्रॉइडवरील उपचार आणि तेही आधुनिक उपचार पद्धती हा आजचा आपला विषय आहे आणि त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर कौरभी झाडे. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर कौरभी झाडे ह्या व्हॅस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करतात. मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून त्यांनी इंटरव्हेन्शनल आणि व्हॅस्क्युलर रेडिओलॉजीमध्ये फेलोशिपसुद्धा घेतलेली आहे. युरोपियन डिप्लोमा इन इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीसुद्धा त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये त्यांचा गेल्या 9 वर्षांचा अनुभव आहे. पुण्याच्या सह्याद्री या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या रेडिओलॉजिस्ट, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओत नमस्कार. डॉक्टर, सुरुवातीला आपण चर्चा करतोय की फायब्रॉइड्सवरती. तर फायब्रॉइड्स म्हणजे गाठी एवढ्याच, त्या कुठल्याही म्हणजे भले त्या चरबीच्या गाठी असतील किंवा मग रक्ताच्या गाठी असतील, शरीरात कुठेही होतात एवढंच आपल्याला माहीत असतं सामान्य जनतेला, रुग्णांना आपण म्हणूया. तर फायब्रॉइड म्हणजे नक्की काय आणि त्या शरीरात निर्माण होतात, तर त्या निर्मितीमागचं कारण काय? आता सगळ्यात अगोदर आपण समजायचा प्रयत्न करू की फायब्रॉइड काय असते. साधारणतः 30 ते 50 वर्षाच्या फिमेल्समध्ये गर्भपिशवीमध्ये नॉर्मली जे मसल्स असतात त्या मसल्सची ॲबनॉर्मल ग्रोथ म्हणजे फायब्रॉइड असते. आता ट्यूमर म्हटलं की लोकांच्या डोक्यात येते की अरे हे कॅन्सर असू शकते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे समजणं गरजेचं आहे की फायब्रॉइड कॅन्सर नव्हे. हे मसल्सची ग्रोथ आहे जे गर्भपिशवीमध्ये होते आणि जसं जसं त्याचा साईज वाढत जातो त्यामुळे त्यांनी त्रास सुरुवात होऊ शकते. आता त्रास कुठल्या प्रकारे होऊ शकतात, जसं जसं त्याचा साईज वाढतो तर रक्तस्राव होऊ शकते खूप जास्त, जे मासिक पाळी येतात त्याच्यात. कधी कधी आमच्याकडे OPDमध्ये पेशंट्स येतात की पोटाचा साईज वाढला आणि आपण सोनोग्राफीमध्ये बघतो तर युट्रसचा साईज वाढलाय आणि त्यामुळे ते गाठी दिसतात. तर गाठी म्हणजे हे फक्त युट्रसमध्येच असतात आणि त्यामुळे जे जे त्रास तयार होऊ शकतो त्याला साधारण शब्दात फायब्रॉइड म्हणतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, फायब्रॉइड म्हणजे युट्रसचा कॅन्सर नाही. बऱ्याच जणांना हीच भीती असते. ती सगळ्यात मेजर भीती असते की गाठी आला आता तर ऑपरेशन करावं लागतं. तर हे सगळ्यात मोठा मिसकन्सेप्शन आहे. अच्छा, आणखी एक असं की दुसरा प्रश्न असा विचारेन की फायब्रॉइड्स एम्बोलायझेशन म्हणजे काय? म्हणजे फायब्रॉइड एम्बोलाइज होतं म्हणजे काय होतं नक्की? सगळ्यात अगोदर आपण फायब्रॉइडमुळे होणारे त्रास काय होतात ते एकदा समजू आणि मग त्याच्या ट्रीटमेंट पद्धतीवर जाऊ. आता फायब्रॉइड जसं जसं वाढत जातो, युट्रस आहे त्याच्यात फायब्रॉइडच्या कुठे ते तयार होते त्या हिशोबाने त्याचा त्रास होतो. जेव्हा जे फिमेल्स असतात, यंग फिमेल्स असतात, अजून बेबीज फॅमिली प्लॅनिंग व्हायचं असते, त्या फिमेल्समध्ये कधी कधी रिपीटेड ॲबॉर्शन्स किंवा फुल टर्मपर्यंत प्रेग्नन्सी जात नाही, अर्ली डिलिव्हरी होतात. हे एक प्रकारचे त्रास होऊ शकतात फायब्रॉइडमुळे. दुसऱ्या प्रकारचे त्रास म्हणजे फायब्रॉइडच्या साईजमुळे. जसं जसं साईज वाढत जातो तसं तसं त्याचा प्रेशर लघवीच्या पिशवीवर येते, तर पोट दुखणे किंवा असं पोटात कंटिन्युअस पेन राहणं हे कारण असतं फायब्रॉइडमुळे. त्रास होऊ शकतो फायब्रॉइडमुळे. दुसरा त्रास जे फायब्रॉइडमुळे खूप कॉमन आहे की हेवी मेनस्ट्रल ब्लिडिंग. म्हणजे काय, जेव्हा मासिक पाळी येते खूप साऱ्या फिमेल्सला फायब्रॉइड्समुळे खूप हेवी ब्लिडिंग होते आणि त्यामुळे त्यांचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे खूप हॅम्पर होते. कारण की जर महिन्याचे 7 आणि 8 दिवस जर त्यांचं ब्लिडिंग होत असेल तर त्यामुळे त्यांना हिमोग्लोबिन खूप कमी होते, त्यांना वीकनेस फील होते. तर हे खूप कॉमन कॉज आहे, कॉमन सिम्पटम्स आहे, हे लक्षणे आहे फायब्रॉइड असण्याचे. आता याचं डायग्नोसिस कसं होतो, आपण जर पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही सरळ सोनोग्राफी करून घेतो. सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइडची गाठी खूप व्यवस्थितपणे दिसतात, त्याचा साईज काय असतो ते कळतं आणि त्या हिशोबाने त्याचं ट्रीटमेंट
होतो. आता आपण आजचा जे शो आहे त्याच्यात आपण फायब्रॉइड एम्बोलायझेशनचा ॲडव्हान्स ट्रीटमेंट बद्दल डिस्कस करणार आहे. तर आधी आपण जाणून घेऊया की याचं रुटीन ट्रीटमेंट काय असतो. साधारणतः आपण हे बघितलं की जेव्हा फिमेल्स यंग असतात, मुलं वगैरे व्हायचे असतात, तर आपण एक सर्जरी करतो त्याला म्हणतात मायोमेक्टॉमी. म्हणजे काय, फायब्रॉइडची फक्त तितकी गाठी काढून घेणे. पण जसं जे फिमेल्स टुवर्ड्स 35-40 असतात, फॅमिली कंप्लीट झालेली असते, तर फायब्रॉइडमुळे भरपूर त्रास होत असतो, तर खूप साऱ्या फिमेल्स ऑप्ट करतात हिस्टेरेक्टॉमी. हिस्टेरेक्टॉमिक म्हणजे काय, युट्रस काढून घेणे. पण हे सगळं ट्रीटमेंटच्या ऐवजी हे जे फायब्रॉइड एम्बोलायझेशन आहे हे खूप काही नवीन ट्रीटमेंट नाही आहे. हे 15-20 वर्षापासून वापरण्यात आलेला ट्रीटमेंट आहे. याच्यात आपण काय करतो, हाताच्या छोट्याशा शिराद्वारा आपण फायब्रॉइडला सप्लाय करणारी रक्तवाहिनीची एंजिओग्राफी करतो. सगळ्यांनी ऐकलं असेल की हृदयाची एंजिओग्राफी कशी होते, त्याच प्रकारे आपण फायब्रॉइडची एंजिओग्राफी करतो. जेव्हा आपल्याला कळतं की ही रक्तवाहिनी फायब्रॉइडला रक्त पुरवठा करत आहे, कुठल्याही रक्तातून त्याला न्यूट्रिशन जात आहे, तर आपण काय करतो, त्या ठिकाणावरून त्या रक्तवाहिनीमध्ये छोटे छोटे कण आतमध्ये सोडतो. तर तो कण काय करणार आहे, त्याचा रक्त पुरवठा बंद करेल. जसं कुठल्याही अवयवाचा रक्त पुरवठा बंद झाला, त्याची ग्रोथ तिथेच थांबते. आता ती ग्रोथ थांबत आहेत आणि हळूहळू काय होणार, तो श्रिंक होणार आणि मग तो बंद होतो. तर बेसिकली फायब्रॉइडचा त्रास कशामुळे सुरू झाला, त्याच्या साईजमुळे आणि ते कुठे असतो ते. तर जर आपण या ट्रीटमेंट पद्धतीने त्याचा रक्त पुरवठा पूर्णपणे बंद करत आहे, तर तो हळूहळू श्रिंक होतो, त्याचा साईज कमी होतो आणि त्याच्यामुळे होणारे जे त्रास असतात, जे ब्लिडिंग असतो किंवा पोट दुखणे किंवा रिपीटेड अबॉर्शन्स, हे जे सगळे त्रास होतात ते हळूहळू कमी होतो आणि त्याचा पुढे परत त्रास होत नाही. अच्छा डॉक्टर कौरभी, मला एक सांगा की आता फायब्रॉइड जर निर्माण झाले आणि जेव्हा ते डिटेक्ट होतं, जेव्हा त्याचं निदान केलं जातं, तर मग तेव्हा तिथल्या उपचारांसाठी हिस्टेरेक्टॉमी तीच फक्त गरजेची असते का, किंवा आणखी दुसरेही उपचार करू शकतो? हिस्टेरेक्टॉमी कसं ना, साधारणतः आपण सगळ्यांना आपल्या घरी पण बघितलं असेल, आपल्या जे एल्डरली फिमेल्स होतात, खूप सारे आपल्या आजूबाजूला असतात की नाही, युट्रसमुळे खूप ब्लिडिंगचा त्रास होता, युट्रस काढून घेतला. हे आपण असं जनरल सर्वे केला तर प्रत्येक घरात मला माहिती आहे की एक ना एक फिमेल असणार आहे की ज्यांचं युट्रस त्यामुळे काढण्यात आलेलं आहे. सर, युट्रस काढणं हे खूप मेजर सर्जरी होतो. सो प्रत्येक फायब्रॉइडसाठी युट्रस काढायची गरज नाही, ज्याला आपण मेडिकली म्हणतो हिस्टेरेक्टॉमी. तो फायब्रॉइडला फक्त ट्रीट केला आणि जर त्याचा त्रास कमी झाला तर युट्रस काढायची अजिबात गरज नाही. खूप वेळा मेंटॅलिटी असते की नाही, आता फॅमिली कंप्लीट झाली, हे गाठी आलं, हे जे एक डर असते सामान्य जनतेमध्ये की कॅन्सर होऊ शकतो, त्या भीतीने ते लोक युट्रस काढून घेतात. तर युट्रस इज, हे तुमची आयडेंटिटी आहे फिमेल. जस्ट ब्लिडिंग होत आहे आणि त्याच्यामुळे त्रास होत आहे, त्यासाठी युट्रस काढून घेणं हे योग्य नाही आहे याला. आणि हे काही नवीन ट्रीटमेंट नाही आहे. मी वारंवार या गोष्टीसाठी एम्फसाइज करत आहे की हे नवीन ट्रीटमेंट नाही आहे, ही 15-20 वर्षापासून जगभरात करणारा ट्रीटमेंट आहे. तर याला आपण जस्ट ती रक्तवाहिनी बंद केल्यामुळे त्याची ग्रोथ कमी करतो आणि तुमच्या युट्रसला धक्का लागत नाही आणि फायब्रॉइडमुळे होणारा त्रास लगेच पुढच्या पाळीपासून तुम्हाला फरक जाणवतो. डॉक्टर, मगाशी तुमच्या उत्तरात आलं की फायब्रॉइड एम्बोलायझेशनचे फायदे आहेत, तर ते काय आहेत? आता फायब्रॉइड एम्बोलायझेशनचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इट इज अ मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी. आता आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट किंवा सर्जरी म्हणजे काय, हा अख्खा ट्रीटमेंट छोट्याशा रक्तवाहिनीतून होतं. तर पेशंटला कुठेही स्कार होत नाही. स्कार म्हणजे टाके पडत नाही. पेशंटला 24 तासात त्यांना त्यांच्या घरी जाता येते. मोस्टली 90% ऑफ द पेशंट आपण हातातल्या छोट्या रक्तवाहिनीतून हा सगळं ऑपरेशन होतो. ऑपरेशन नंतर पण पेशंट चालत त्यांच्या वॉर्डमध्ये जातात. तर सर्जरी नंतरचा जे रिकव्हरी टाईम असतो, जे साधारण पेशंट्सला 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागतो, टाके पडतात, टाके काढावं लागतात, हे सगळं त्याच्यात होत नाही आणि त्यामुळे जे रिकव्हरी टाईम आहे ते खूप कमी असतो.
याच्यात होणारे जे साईड इफेक्ट्स आहे, जे ज्याला म्हणतो आपण अदरवाईज कॉम्प्लिकेशन, हा, ते खूप कमी असतात. कारण की आपण कुठेही ओपन सर्जरी करत नाही, सगळं इंटरनली असते. तर जे नॉर्मल सर्जरीचे ॲव्हरेज कॉम्प्लिकेशन्स असतात, त्यांना इन्फेक्शन म्हणा किंवा पेशंटला बेड जे हॉस्पिटल ॲडमिशन टाईम आहे ते खूप कमी होतो. विथिन 24 आवर्स पेशंट घरी जातात. आणि जे लोक स्कार किंवा याच्याबद्दल खूप कॉन्शियस असतात, कुठेही स्कार येत नाही पेशंटला, म्हणजे ऑपरेशन झाला हे पण करणार नाही, एक्सेप्ट हातात एक छोटासा पॉइंट आल्यासारखा. अच्छा, आणखी एक शंका म्हणून विचारते की बऱ्याच जण ऑपरेशन किंवा सर्जरी म्हटलं की ब्लिडिंग होणं आलं ह्याची सुद्धा भीती असते. तर ह्यात ब्लिडिंग आपण आता हे सगळं ऑपरेशन रक्तवाहिनीतूनच करत आहे, तर बेसिकली आपण रक्तवाहिनीवरच कंट्रोल करत आहे. तर ब्लिडिंगची रिस्क जे म्हणतात कुठल्याही ऑपरेशन मध्ये असतो, किंवा इन्फेक्शनची रिस्क म्हणतात कुठल्याही ऑपरेशन मध्ये जनरल असते. असं कुठल्याही स्पेसिफिक ऑपरेशन बद्दल मी नाही सांगत आहे, पण कुठल्याही ऑपरेशन मध्ये ब्लिडिंगची रिस्क किंवा इन्फेक्शनची रिस्क खूप कमी असत होतं या ऑपरेशन मध्ये, कारण की आपण कुठेही ओपन करत नाही. सगळं ऑपरेशन एक छोटेसे सुईद्वारा इंटरनली होत आहे. तर इन्फेक्शन आणि ब्लिडिंगची रिस्क खूप कमी असते. अगदी म्हणजे अतिशय दिलासादायक खरं तर हे त्या रुग्णांसाठी उत्तर आहे. दुसरी गोष्ट अशी की फायब्रॉइड इम्बोलायझेशनच्या प्रोसेस नंतर त्या प्रक्रियेनंतर गर्भधारणा होऊ शकते का? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की फायब्रॉइडचे जे पेशंट आहे 2 कॅटेगरीजचे असतात. एक जे यंग फिमेल असतात, साधारण त्यांच्या वय 25 ते 30 वर्ष असते, आणि त्यांच्यामध्ये फायब्रॉइड डिटेक्ट होते कारण की त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. आणि दुसऱ्या कॅटेगरीचे पेशंट्स असतात, त्याच्यात फॅमिली कंप्लीट झालेली असतात आणि ते येतात कारण की त्यांना खूप हेवी ब्लिडिंग असतात. हे 2 वेगवेगळ्या कॅटेगरीजचे पेशंट असतात. तर याच्यात आपण पहिल्या कॅटेगरीजचे पेशंट डिस्कस करूया, की जे यंग पेशंट असतात, ज्यांना एक मूल झालेलं असते किंवा एक पण मूल झालेला नसतो आणि फर्दर फॅमिली प्लॅनिंग करायचं असतो, राईट. तर आता आपण या गोष्टीवर जगभरात भरपूर रिसर्च झालेले आहे की फायब्रॉइड नंतर प्रेग्नन्सी होऊ शकते. तर जगभरात जर हे पेशंट्स कम्पेअर केले, मायोमेक्टॉमी म्हणजे फक्त फायब्रॉइड युट्रस वरून काढून घेणे किंवा युट्राईन फायब्रॉइड एम्बोलायझेशन, या दोन्ही प्रकारच्या पेशंटला आपण कम्पेअर केला आणि 10 वर्षापर्यंत त्यांना फॉलो केला. तर जे काही रिसर्चमध्ये आलेलं आहे की दोन्हीमध्ये प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस सेम असतात. मायोमेक्टॉमीमध्ये पण काही रिस्क असतो, युट्रसला डॅमेज व्हायची आणि फर्दर प्रेग्नन्सीमध्ये रिस्क व्हायची. सेम प्रकारे फायब्रॉइड एम्बोलायझेशनमध्ये पण तितकीच रिस्क आहे. तर असं नाही आहे की फायब्रॉइड एम्बोलायझेशन नंतर प्रेग्नन्सी होऊ शकत नाही किंवा मायोमेक्टॉमी नंतर प्रेग्नन्सी होईलच. सो दोन्हीमध्ये फ्युचर प्रेग्नन्सीचे रेट सेम आहे. आणि हे असं रिसेंट स्टडी नाही आहे, 10 वर्ष फॉलोअप केलेल्या स्टडीमधून हे रिझल्ट आलेले आहे. तर ज्यांना पुढे फर्दर प्रेग्नन्सी हवी असेल त्यांनामध्ये पण हे ऑप्शन व्हॅलिड आहे. ओके, यानंतर आणखीनही चर्चा करणार आहोत या विषयावर आपण डॉक्टरांशी. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मॅडम, खरं तर आता फायब्रॉइड एम्बोलायझेशन तर झालं, ती उपचार पद्धती तर झाली, तर मग त्यानंतर पुढे काय, असा एक प्रश्नसुद्धा रुग्णांच्या समोर असतो. तर त्याचं उत्तर, फायब्रॉइड एम्बोलायझेशन झाला आणि सगळं संपलं असं नसतो. ठीक आहे, आपण हे ट्रीटमेंट जर आपण सर्वे केला साधारणतः 30 ते 50 वर्षाच्या वयोगटाच्या फिमेल्समध्ये, तर फायब्रॉइड हे खूप कॉमन आहे. 40% फिमेल्समध्ये फायब्रॉइड सापडणारच. याचा अर्थ हे नाही की 40% फिमेल्सला त्याच्या ट्रीटमेंटची गरज आहे. ज्यांना त्याच्यामुळे त्रास असतो त्यांनाच या ट्रीटमेंटची गरज असते. आता खूप वेळा सोनोग्राफीमध्ये सापडतात 3 सेंटीमीटरचं फायब्रॉइड आहे, 4 सेंटीमीटर, पण जर त्यांच्यामुळे त्या फिमेलला त्रास काहीच नसेल तर कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाही. आता फायब्रॉइड एम्बोलायझेशन झालं, साधारणतः आपण एक एक्झाम्पल धरूया. एक 45 इयर्सची फिमेल आहे, त्यांना मोठा फायब्रॉइड होता, त्यांना खूप ब्लिडिंग होत होती आणि आपण त्याच्यानंतर फायब्रॉइड एम्बोलायझेशन केलं. त्याच्यानंतर त्यांची ब्लिडिंग थांबते आणि पुढे
त्रास संपतो. पण आपण पेशंटचा फॉलोअप कंटिन्युअसली ठेवतो, त्यांना सोनोग्राफी करून बघत राहतो, हळूहळू तो फायब्रॉइड श्रिंक होते आणि जवळपास ते 50-55च्या जवळपास येतात. त्याच्यात त्यांना मेनोपॉज म्हणजे काय, जे पाळी येणं बंद होते ते पण साधारणतः त्या वयात अचीव होऊन जाते आणि ते जे मेनोपॉज येतो त्यामुळे परत फायब्रॉइडची ग्रोथ थांबून जाते. तर फॉलोअप ठेवणे हे खूप महत्वाचं आहे, कारण की याच्यात काय जे दिसत आहे, ज्या गाठी दिसत आहे त्याला आपण ट्रीटमेंट करत आहे, सर्जिकली म्हणा किंवा एम्बोलायझेशन ज्या प्रकारे. याचा अर्थ हे नाहीये की तुमच्या बॉडीमध्ये ती टेंडन्सी येते ते परत तयार होऊ शकत नाही. तर डॉक्टरांसोबत फॉलोअप ठेवणे हे खूप महत्वाचं असते, कुठलेही ट्रीटमेंट असो, फायब्रॉइड एम्बोलायझेशन असो, मायोमेक्टॉमी. आणि नवीन फायब्रॉइड आला तर लगेच त्याला ट्रीटमेंटची गरज आहे असं पण नाही. जर त्याच्यामुळे त्रास होत असेल तरच ट्रीटमेंटची गरज असते, नाही तर नाही. आणखी एक शंका की फायब्रॉइड एम्बोलायझेशन झालं, ती प्रोसेस झाली, प्रक्रिया झाली की त्यानंतर समजा जर अशी शक्यता असेल काही रुग्णांमध्ये पुन्हा जर फायब्रॉइड्स दिसत असतील, पुन्हा ते डेव्हलप झालेले आहेत, तर त्यावेळी होणारा त्रास वेगळा असू शकतो का? त्रास कसं आहे ना, जे नवीन फायब्रॉइड झाला ते कुठे आले, कुठल्या लोकेशनवर आणि त्याच्या साईज किती वाढत आहे त्याच्यावर ते सगळं ट्रीटमेंट डिपेंड करते. एकदा फायब्रॉइड एम्बोलायझेशन झाला, अनफॉर्च्युनेटली त्यांना काही पेशंटमध्ये इट कॅन बी हे हेरिडेटरी पण असू शकतं. तर जर त्यांना परत होत असेल तर हा ट्रीटमेंट परत करू शकत नाही असं नाहीये. जर त्यांना त्याच्यामुळे परत त्रास झाला, समजा आपण 30 वर्षात केला आणि अनफॉर्च्युनेटली त्यांना वयाच्या 45-50 वर्षी परत ते फायब्रॉइड झाले, तर त्याला ट्रीटमेंट नाही करता येत असं नाहीये. परत ही प्रक्रिया रिपीट करता येते, परत त्या फायब्रॉइडला कंट्रोल करता येते. म्हणजे परत फायब्रॉइड आले म्हणून युटरस काढूनच टाकायचं असं नाहीये, त्याला परत आपल्याला ट्रीटमेंट करता येते. कारण की मी आता परत सांगितलं की फायब्रॉइड जे दिसत आहे ते आपण ट्रीट करत आहे, पण नंतर 10-15-20 वर्षानंतर जर परत त्यांच्या याच्यामध्ये फायब्रॉइड तयार व्हायची जर टेंडन्सी असेल तर ते आपण कंट्रोल करू शकत नाही. तर राईट, पण जर ते येत असेल तर त्याला सिमिलर प्रकारे आपल्याला ट्रीटमेंट करता येते. डॉक्टर कौरभी, मगाशी तुमच्या बोलण्यात एक खूप छान गोष्ट आली की फायब्रॉइड्स आलेच म्हटलं की सरळ युट्रस काढूनच टाका, असं करता कामा नये. कारण बऱ्याचदा लोकांचा कल असतो की सोपे उपचार काय, काढून टाका. तर आणि मगाशी तुम्ही म्हणालात की युट्रस किंवा युट्रस ही स्त्रियांची आयडेंटिटी आहे, तर ते वाचवण्यासाठी खरं तर एक खूप छान मोहीम राबवली जाते, हेच म्हणून माझं हे शोचं मेन हे आहे की #SaveUterus. तर फायब्रॉइड झाला आणि युट्रस काढून टाका हे नाही असायला पाहिजे. म्हणजे फायब्रॉइडला खूप चांगल्या प्रकारे वेगळ्या उपचार पद्धतीने ट्रीटमेंट करता येते. तर जे सेव्ह युट्रस आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी माझ्या सगळ्या पेशंट्सला हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे की युट्रस याच्यासाठी काढायची गरज नाही आहे. याला आपण खूप चांगल्या प्रकारे विण टाक्याच्या ऑपरेशननी ट्रीटमेंट करता येते. आणि याच्यामुळे जे होणारे, तुम्ही कशासाठी युट्रस काढत आहे, तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होत आहे, तर त्या त्रासाला आपण कंट्रोल करत आहे. फायब्रॉइड कॅन्सर नाही आहे, फायब्रॉइडमुळे फक्त तुम्हाला त्रास होत आहे, तर त्या फायब्रॉइडला कंट्रोल करू, युट्रस काढायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या घरी आजूबाजूला भरपूर लोकांना बघितलं असेल ज्यांचं युट्रस काढले आहे आणि त्यामुळे त्यांना जे त्रास होत असतात, तर त्याच्यापासून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सुटका होऊ शकते. आणखी एक जाता जाता डॉक्टर कौरभी, युट्रसची किंवा गर्भाची व्यवस्थित काळजी घेतली जावी त्या पिशवीची, तर त्यासाठी तुम्ही जाता जाता काय सांगाल, एक छोट्याशा टिप्स? एक इम्पॉर्टंट टिप म्हणून हे की जे आपण पॅप स्मिअर जे युट्रस हेल्थसाठी करतो, इंडियामध्ये हे रुटीनली नाही होत, पण बाहेरमध्ये जसं रुटीन हेल्थ चेकअपमध्ये हे पार्ट असते युट्रसचा, पॅप स्मिअर करून घेते. प्रत्येक 5 वर्षी एक पॅप स्मिअर करून घेणे हे खूप महत्वाचं असते. हे फायब्रॉइड साठी नाही, प्रत्येक महिलांनी 5 वर्षानंतर एक वेळा पॅप स्मिअर करून घ्या. हे फायब्रॉइड साठी नाही, हे युट्रस मध्ये जे होणारे कॅन्सर किंवा त्याच्यामुळे होणारे जे पुढे त्रास होऊ शकतो, बेसिकली युट्रसची हेल्थ बघण्यासाठी हे पॅप स्मिअर करून घेणे खूप इम्पॉर्टंट असते. याच्यात जे सर्वायकल कॅन्सर खूप कॉमन आहे
आणि त्याचं आपण अर्ली डिटेक्शन होऊ शकतो. सो हे जे युट्रस हेल्थ म्हणून जे आपण म्हणू शकतो, स्क्रीनिंग टेस्ट असते, हे करणं खूप इम्पॉर्टंट असते. आणि आम्ही पण सगळे जे फायब्रॉइड्सचे पेशंट असतात त्यांना 5 वर्षांनी जर मागे झालेला नसेल तर प्रत्येक पेशंटचा ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर एक पॅप स्मिअर नक्कीच करून घेतो. अगदी. आणि आणखी एक जाता जाता काय सांगाल की जर तुम्हाला तुमच्या युटरसची हेल्थ जी आहे त्याचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे तर काय करायला हवं? स्टे हेल्दी, बी हॅपी अँड सेव्ह युअर युट्रस. अगदी अगदी. तर आपण पाहिलं की आपण आज चर्चा केली फायब्रॉईड वरचे उपचार, आधुनिक उपचार कशा पद्धतीचे आहे. अगदी डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी विना टाक्याचं ऑपरेशन असतं, अगदी काही सेकंदातच किंवा काही वेळातच हे ऑपरेशन केलं जातं. अतिशय आधुनिक उपचार पद्धतीचा वापर यात केला जातो. आणि दुसरा एक महत्त्वाचा संदेश तो म्हणजे #सेव्ह युट्रस. तर तुमच्या युट्रसची व्यवस्थित काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि निरोगी राहा. यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. डॉक्टर कौरभी, तुम्ही इथे आलात आणि या विषयावर इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्ते. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.